अण्णा, हो अण्णा, आज काय सगळ्यांचा उपास आहे का? नाही, उपास असलं तरी काहीतरी खायला पाहिजेच ना, नाहीतर पित्त वाढेल हो. अण्णा, तुमचा काही मूड दिसत नाही आज काय स्वयंपाक वगैरे बनवायचा? नाही मग मी इस्माईलला सांगू का स्वयंपाक बनवायला? नाही नको, पण इस्माईल म्हटल्यानंतर मग सगळ्यात जास्त तेल, सगळ्यात मसाले आणि उपासाचे पदार्थ म्हणजे आधीच वातुळ आणि त्यातून तेल जास्त. अरे बापरे, म्हणजे वात आणि पित्त, पोट खराब होणार हो. म्हणजे डॉक्टरांना बोलवावं लागणार, खर्च वाढणार. नाही पण मी काय म्हणतो, उपवास कशा करता करायचा आहे? तर अण्णा काही बनवणार नाहीयेत म्हणून ना, मग इस्माईलने उपासाचे पदार्थ कशाला बनवायला पाहिजेत? हा, ए इस्माईल, ए इस्माईल, आज तू तुझ्या पद्धतीने काय बनवायचं ते बनवा. अण्णा आज काय बनवणार नाहीयेत. हा अण्णा, हो अण्णा, जखनीक घाबरून कावळं उडालो आणि पोटात शिरून काव काव करतो. तू जाम भूक लागले, काहीतरी बनव ना खाऊ. आज सात्विक माणूस घरात इलेलो आपल्या, म्हणजे सात्विक जेवण बनवू खोया. नाही तर काय मटन मच्छी खाऊन ना उगाच आपला जखनींचो मान वाढायचो, बाकी काय नाही. अण्णा, हो अण्णा, काय होतंय? अण्णा पोट दुखतंय का तुमचं? का डोकं दुखतंय? डॉक्टरला बोलवू का? काय नक्की काय? काहीतरी किती बोलतास, किती बोलतच नाही. काय तुमच्या बडबड्यामुळे ना हा सगळी भूतांची डोकं दुखतात माहितीये तुमका? हो नाका सांगा होते. अण्णा भूक भूक लागली काय. आज त्या योगी पुरुषांना पाहून आप्पांची खूप आठवण आली हो. माका पण फार आठवण येत हो. तुमका सांगते, हे महाराज आहेत ना, हा हे आप्पा असताना येऊन गेलेले असत. आप्पा आज असते ना तर त्यांनी इतकं स्वागत केलं असतं या योगी पुरुषांचं. त्यांना असं जाऊच दिलं नसतं. त्यांना इथं ठेवून घेतलं असतं आणि स्वतः त्यांच्या पायाशी बसून राहिले असते. म्हणजे काय, आप्पा म्हणजे एकदम श्रद्धाळू माणूस, म्हणजे योगी सत्पुरुषांचे भक्त. म्हणजे ते असते ना तर त्यांनी अख्ख्या गावाला दर्शनासाठी बोलवलं असतं इकडे. पण आजकालच्या पिढीला याचं काहीच नाही ना. काय पण मला काय वाटतंय, कपिल साहेबांचं पण बरोबर आहे हो. म्हणजे ते त्यांच्या पिढीच्या विचारसरणीला अनुसरून वागतायत ना. म्हणजे त्यांच्या बुद्धीला जोपर्यंत पटत नाही ना तोपर्यंत ते काहीही करणार नाहीत. त्यांचा कसा असा रोख टोक मामला, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. हो, पण ही पिढी श्राद्धही घालत नाही आणि श्रद्धाही नाही कशावर. यांची श्रद्धा त्यांच्या तर्कावर असते, बुद्धीवर असते. म्हणजे फारसा फरक नाही हो. म्हणजे ही पिढी माणसावरती श्रद्धा ठेवते, माणसातल्या देवपणावरती श्रद्धा ठेवते. मग देवावर, योगी सत्पुरुषांवर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? मग काय म्हणाले ते गुरुजी? ते म्हणाले बुद्धिदाता तुला मार्ग दाखवेल असं म्हणाले आणि निघून गेले. मग ते जाणारच. ते काय तुझ्यासाठी थांबणार होते? ते काय करमचंद आहेत का ते व्योमकेश बक्षी? आजी, व्योमकेश बक्षी. हा, खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही, सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!